तुम्हा आम्हाला एक आध्यात्मिक जगामध्ये वाव देऊन एक सेवा करून देणे आपल्या महाराष्ट्र कर्नाटक अशा तिन्ही चारी राज्यांचे शिवभक्तांचे प्राण तंबूर मठाचे मठाधिपती शशेश्वर 108 शिवानंद शिवाचार्य मौली तंबूरकर यांच्या पावनचरणांना वंदन करून आज तमरूर मधनूर ते कपिलाधार पायी पदयात्रा वर्ष 24वे 25-10 आपण आराम केलेली ही दिंडी 5 तारखेला आपण कपिलाधार येथे मनमोहनच्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दर्शन घेऊन 6 तारखेला दिंडी वापस आलेली होती। त्या निमित्तानं त्या दिंडीचे नियोजन करत असताना उपस्थितीतल्या सर्वच शिवभक्तांचं खूप मोठं माऊलीच्या चरणावर सेवा आहे हे लक्षात आल्यानंतर स्वामी महाविद्यालयामध्ये एक कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करत असलेले खुबाप्पा यांचे जावई डॉक्टर लक्ष्मणराव उलगडे सर, तसे आमचे साधनानगर माझ्या घराच्या शेजारीच त्यांचं घर आहे, पण आता राहायला उदगीर आहे। पण त्यांना एक कल्पना सुचली की माऊलीच्या 24व्या वर्षात दिंडी जेव्हा आरंभ झालेली आहे ते सगळं नेटवर्क बघून त्या फुलाची पाकळी देऊन येथील सन्मानित सर्व गुरुवारांचा अगोदर सन्मान करावा आणि या दिंडीसाठी गेल्या 24 वर्षापासून काम केलेले काही भक्त आहेत त्यांचा सन्मान करावा म्हणून त्यांचं कल्पना सुचली आणि तशी मनमत माऊलीच्याच दारामध्ये त्यांनी गुरुवारांची परवानगी घेतली होती। त्या अनुषंगाने आज सर्वांना आमंत्रित करण्यात गेलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी उपस्थित झाला हे खूप मोठं योगदान तुमचं लाभलेलं आहे। म्हणून परत एकदा मी तंबूरच्या मठाच्या वतीनं व नियोजन समितीच्या सर्व उपस्थित झालेल्या शिवभक्तांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय। अशी सेवा करायची संधी शक्ती तुम्हाला वाढत जावं की ऊर्जा मिळावं म्हणून त्यांनी कल्पनासाठी प्राध्यापक साहेबांच्या डोक्यात आणि त्या औचित्य साधून आज गुरुवारांचं सर्वप्रथम डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मणराव उलगडे सरांना अशी विनंती करतो की आपण गुरुवारांचं स्वागत करायचं। ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। योगायोग काल संभाजीनगरहून माझा पार्सल मिळालेला आहे। मी आपणच्या सेवेतच होतो। पहिल्यांदा मी कॉलेजला डेली मी 8:30लाच राहणारा, काल मी पहिल्यांदा 1:30 वाजता गेलो। आपा म्हणले कॉलेजचा टाइम झाला आहे, काही टेन्शन नाही आपा, माझ्याकडे जे काम दिलेलं आहे पुढच्या आठवड्यात आहे, मी एक कर्तव्यदक्ष असल्यामुळे मला कोणी काही म्हणत नाही, मी तुमच्या सेवेत आहे। काल पार्सल मिळाला, मला घ्यायला 6 वाजले आणि 5ला मला इलेक्शनची ऑर्डर मिळाली। लागलीच मी प्रशासनाच्या कामामध्ये आहे। मग मी म्हणलं की बाबा उद्याचा दिवस आपल्यासाठी सुवर्ण महोत्सव आहे। मग गुरुमाऊलींच्या आणि सकाळी जेव्हा फोन आला गुरुमाऊलींचा मलाही यायचं आहे, तो सगळ्यांना जेवण द्या, मला काय मला काय आवडत जमत नाही, मी लाईफ टाइम जेवण द्यायला तयार आहे आणि तुम्ही यायला माझ्या छाती 56 इंच काय 95 इंच पुढे आलेली आहे। आणि खरंच दिंडीतले सर्व जे पदाधिकारी आहेत अतिशय आहेत। मी वारंवार आपण दिंडीमध्ये सांगत होतो, मी अनेक वर्षापासून यायचा प्रयत्न करत आहे पण सुट्ट्याच नसतात। एवढं असं आहे की मनमत माऊलीलाच वाटलं आणि माऊलींच्या आशीर्वादानंच मला बोलून घेतली काय की मी तमलूरून येणारा, मला अष्टामधून येण्याचं गुरुमाऊलींनीच मला एक आदेश दिलेला आहे असं मी समजतो। आणि मी लिहिलेला एक महाराष्ट्रातील लोकप्रशासन विषयाचा पहिलाच कोश आहे। कोश लिहिणं म्हणजे सरांना माहिती आहे, अनेक ठिकाणी ऐकले असतील, कोश लिहिणं हे फार कसब आहे, फार मोठा अडचण आहे। कोश लिहिणं याला फार ताकद लागते। ज्याप्रमाणे महापदयात्रा काढण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांची ऊर्जा लागते, त्याचप्रमाणे भक्तांचं देखील योगदान असते। यासाठी कोश लिहिणं म्हणजे हजारो ग्रंथांचं वाचन असलं पाहिजे, विविध विषयावर वाचन असलं पाहिजे, आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे, तरच माणूस एखादा ग्रंथ लिहितो। 2 शब्द बोलणं म्हणजे 3 दिवस आधी तयारी करतात, पण ग्रंथ लिहिणं म्हणजे हे मस्तक आहे। ग्रंथ म्हणजे हे एखाद्या ज्ञानी व्यक्तीचं मस्तक आहे। या मस्तकामध्ये जसं ज्ञानाचं भांडार आहे, आपण लग्न म्हणल्यानंतर घर म्हणल्यानंतर एक ग्रह भांडार असतो, त्या ठिकाणी सर्व भांडार मिळतो आपल्याला, तसं ज्ञान भांडार देखील महत्वाचं आहे। जोपर्यंत आपल्यामध्ये वाचनाची संस्कृती वाढत नाही
वर्तमानपत्र वाचत नाही, वरिष्ठांचा पण आदेश पालन करत नाहीत. सर्वप्रथम गुरु आपले आई वडील आहेत जन्म दिल्या, त्यानंतरचे गुरु आपले बालवाडी, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्यानंतर आपण भारतीय संस्कृतीमध्ये धर्माला फार विशेष महत्व आहे. गुरुला सर्वोच्च स्थान आहे. पूर्ण देश विदेशात देखील गुरुला फार मानाचं सर्वोच्च पद आहे. म्हणून गुरुविना व्यक्ती पूर्ण राहू शकत नाही. तुम्ही पाण्यातून जर मासा बाजूला काढला तर मासा तडपतो, त्याप्रमाणे भक्त गुरुविना बाजूला राहू शकत नाहीत. शिष्य हे गुरुमुळे शिष्य आहेत. शिष्यांचं काम आहे की गुरूंच्या प्रती गुरूंचे जे विचार आहेत. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी वयाच्या 8व्या वर्षापासून घराच्या बाहेर पडले. आई वडिलांना जुमानले नाहीत, घरातील संस्कृतीला विरोध केले, मुंज करण्याला विरोध केला आणि त्यांनी जे विविध धर्मियांकडून जे अथक असे प्रमाणात अत्याचार होत होते, त्या अत्याचाराला त्यांनी धूळ पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मनमथ माऊली महाराज, बसवेश्वर महाराज यांचेच विचार, अनेक महाराष्ट्रातील संत महात्म्यांचे विचार गुरुमाऊलींच्या मुखातून आपल्या सर्वांवर संस्कार घडत आहेत. यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, शिखाई, मारवाडी सर्व धर्माचे लोकांचेच गुरु म्हणजे आपले सद्गुरु शिवानंद गुरुमाऊली. गुरु विना शिष्य अधुरा आहे. गुरुचे स्थान आपल्या हृदयात आहे. आपण उठल्यानंतर आधी आरसा पाहतो. आरशामध्ये आपली प्रतिमा कसं असं आहे, हेअर बाजूला झालेला आहे का, केस गंध कुठं लागलेला आहे. अनेक ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंग असते. गॅदरिंगमध्ये आम्ही टिकली लावायचा मुलींसाठी स्पर्धा ठेवतो. बऱ्याच मुलींना लावता येत नाही. त्यामध्ये एखादा विद्यार्थी जातो, न पाहता लावायला जातो, डोळे मानलेले असतात पट्टी, तो करेक्ट लावतो. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे, आपल्या मनामध्ये सकारात्मक वृत्ती असेल, आरशामध्ये जशी प्रतिमा आहे तशी प्रतिमा निर्माण करून देण्याचं काम गुरुमाऊली करत असतात आणि त्याचं पालन आपण करायचं आहे. म्हणून आपण विचार आपल्या लहान मुलांना, आपण मला आदेश दिले असं डोळ्याला होते बोला लक्ष्मणराव म्हणले, मी आधीपासूनच तयार होतो, पण मी प्रतीक्षा मनमथ मला बोलून घेतले आणि आम्ही 10-15 मिनिटात कार्यक्रम संपवा असं विचाराने गेलो. आम्हाला 1.5 तास तिथेच गेला, कारण मी कधी 30-40 मिनिटं बोललो मलाही कळालं नाही. आपणही त्या ठिकाणी जास्त वेळ बोलले. आमचे 2 तास तिथेच गेले. गाव एवढा छान होता. लहान लहान मुलापासून भस्म लावून कपाळावर आंघोळ करून वाट पाहत होते, कावळे आवाज देत होते, असंच उजेड निघत होता. काय प्रसन्न वातावरण. असरड, ज्या गावात असर पडत नाही ते गाव म्हणजे असरड असं आपण म्हटले होते आणि मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तुम्ही गुरुंच्या सानिध्यात या. कसंही संकट असेल, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटच आली नाही तो 1 तासानंतर मरणाच्या अवस्थेत आहे. 1 मिनिटात जरी मरणाच्या अवस्थेत असेल त्याला कोणतं तरी एक दुःखाचं डोंगर करतो. काही व्यक्ती म्हणतात माझ्या दुःख येत नाही, मला गुरु लागत नाही. असं नाही. गुरु हृदयात आहेत, गुरु असतातच, असावेच लागतात. म्हणून मला सांगायचं आहे, संस्कार फार महत्वाचे आहेत. आपल्याला या माझ्यामध्ये संकल्पना सुरुवातीपासूनच आहेत. माझ्या डोक्यामध्ये एवढे संकल्पना आहेत, माऊलींना माहिती आहे. लॉकडाऊन मध्ये फक्त 2 दिवस डे नाईट बसून मी ग्रंथ तयार केलेला आहे. लिहिणं आधी झालेलं होतं, सगळं झालेलं होतं. रातोरात मी डोळे लाल घालते. आपांचा आदेश मांडेसर होते, लक्ष्मण पाटील होते, त्यांच्याकडे एक संदेश आला होता. आपा अनुष्ठानला बसले होते, लक्ष्मणरावांना कॉन्टॅक्ट करा, तात्काळ मध्ये ग्रंथ घेऊन यायला सांगा म्हणजे. 8 दिवसात लॉकडाऊन लागला. त्या अशा परिस्थितीमध्ये 1 लाख रुपये खर्चून आपण 1001 ग्रंथ सर्वांना मोफत मध्ये लागली. 8 दिवसामध्ये लॉकडाऊन लागला. प्रत्येकाला समजून आलं 1 रुपया म्हणजे 100 रुपये सारखं वाटून आलं. तशा ह्याच्यामध्ये आपल्या तमलूर नगरीमध्ये वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य माऊली आली. काय अतिशय व्यापक प्रमाणात ऐतिहासिक मिरवणूक निघाली. तमलूर नगरीमध्ये जी काही समस्या होती त्यांच्या मिरवणुकीनेच पूर्ण निघून गेली. आपल्यात नाही तरी फार दुःख वाटते. आणि ते शेवटचा कार्यक्रम आपला ठरला आणि माऊलीने कार्यक्रम होईपर्यंत सरांनी लक्ष दिले. माझा ग्रंथ पूर्ण वाचत होते. त्या प्रकाशनाच्या 3 महिन्यापूर्वी मी आपांच्या सहवासात होतो. माझी एक मेहुणी आहे डॉक्टर शुभांगी फुब्बा, अहमदपूर दिंडीमध्ये त्यांचं फार योगदान आहे. हजारो 10,000 भक्तांना त्यांनी मेडिसिन देतात. त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला म्हणले, लक्ष्मणराव तुम्ही छान लिहिता, पण नंतर 3-4 महिन्यामध्ये आपाच राहिले, ते अपुरं राहिलं. मग नंतर माझ्या मनामध्ये आलं माऊलींचं मी लिहावं असं मनात होता. अतिशय कमी वेळामध्ये लिहिला. आता महाग्रंथ न भूतो न भविष्यती. मी माझा कधी नाही, कॉलेजमध्ये मी आता 15 वर्ष सेवेत आहे, कधी एक फुलाची अपेक्षा केलेला नाही. जरी कोणी नाव घेतलं तर मी जातच नाही, बाहेर कुठेतरी थांबतो. मला सन्मान आवडत नाही.
मी खरा हाडाचा शिक्षक आहे. हजारो विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण दिलेलं आहे. अनेकांचे फीस सुद्धा भरून घेतो, गरिबांना मदतही करतो. किंवा कॉलेजला माहिती आहे, लातूरमध्ये राहून जे प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रशासकीय भेटी देत नाहीत, मी एकही प्रशासकीय कार्यालय सोडलेलं नाही. दरवर्षी विद्यार्थ्यांना सुमय मुंडे सरांनी तर 2 तास मार्गदर्शन केले एका फोनवर. कारण सरांना माहिती आहे पत्रिका करावं लागतात, माझं कोणतंही काम ऑन द स्पॉटच असते. मी 11 प्रशासकीय कार्यालयाला एका दिवसात कंप्लीट करून 8 वाजेपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेला आहे. 72ला घेऊन गेलो 40 विद्यार्थ्यांना. 40 विद्यार्थ्यांना मी जेवण दिलेलं आहे. त्यात 10 विद्यार्थ्यांचं फीस मी भरलेलं आहे. 30 विद्यार्थ्यांनीच फीस दिलेलं आहे. ट्रॅव्हल्स बांधून घेऊन गेलो. सकाळी 5:45ला आमच्या संस्थेचे अध्यक्ष पुनंतराव पाटील हैबतपूरकर हे शिवराज पाटील साहेब यांचे लंगोटी मित्र आणि माधवराव पाटील कोळखेडकर यांचे मित्र आहेत. 3 मैत्री एकदम चांगली होती. त्यांनी 2100 रुपये दिले त्यावेळेस. 8-9 वर्ष झाली की पहिला उपक्रम आहे. दिसायला लहान मोठी आहे, पण धाडस सरळ काढणं म्हणजे तालीमची कसरत आहे, रिस्क आहे, जबाबदारी आहे. वासरला घेऊन जाऊन त्यांना घेऊन आलेला आहे आणि त्यांनी तिथं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती आम्हाला, पण आम्ही घेतलो नाही. नर्सिंगला सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केली, बिलरीला केलेला आहे. म्हणजे आपण एक तळमळ जी असते, मी शून्यातून आलेला आहे, मला काही जास्त प्रॉपर्टी नाही, काही नाही, गुरुमौलींचा आशीर्वाद आहे म्हणून मला माझे सासरे 100 वर्ष तरी जन्म घेतलो तशी मिळणार नाही. 100 वर्ष म्हणजे आता समान असलेले मी नाव घेऊ शकत नाही, उपास आहे म्हणू शकतो. मी नाव घेण्यात माझ्या ऊर्जाच नाही, मी म्हणू शकत नाही. त्यांनी एवढं केलेलं आहे, त्यांच्यावर सावली तरी मला करता यावं सेवा म्हणून मी आपण वारंवार म्हणत असतो, मला सेवा करू द्या. आपा म्हणतात मामांनी भरपूर काही केले, तेवढं येणाऱ्या कोणताही शिष्य देखील करणार नाही. तू काहीच करू नकोस. नाही, मला करायचंच आहे, मी करायचंच आहे, मी करतच असतो. येणाऱ्या दिंडीमध्ये बरेच काही बदल माझ्या माध्यमातून आर्थिक मदत करून आणि स्वतःही श्रम देणार आहे, जेणेकरून आपलं दिंडी तर 1 नंबरवर आलेलं आहे. दिंडी करत नाही, आपली दिंडी 1 क्रमांकला आहे, लाईफ टाइम आहे. त्यामुळं गुरुमाऊलींनी काल मी परमिशन घेतलं तसं मी दिंडीमध्ये दररोज आपांशी बोलत होतो की आपले पदाधिकारी फार छान आहेत आणि त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि सेकंड रविवार म्हणला आणि सेकंड रविवारच मिळाला आणि आपल्याला सेकंड फ्लोअर पण मिळाला. आणि सेकंड परीक्षा चालू असताना फर्स्ट सेशन सेकंड सेशन म्हणतात, हे सेकंड सेशन मध्येच आपलं चालू आहे. म्हणजे योगायोग माझ्या फोनवर माझे तळमळ सगळ्यांनी पाहिले. मी कधीच लहान मोठा असं कधीच दुजावं केले नाही. प्रत्येकाला 3-3 वेळेस फोन केलेला आहे. नाहीतरी माझ्यासाठी इतर अनेक आहेत, कोणालाही मान देत नाहीत. मला 3 लाख रुपये पगार आहे, पण दुसरे म्हणतात काय यांना मान द्यावं, मी सगळ्यांना विकत घेऊ शकतो असं नाही. पण मी 3-3 वेळेस कॉल सगळ्यांना गेलेला आहे. एकदा कॉल करून सोडतात बरेच जण, दुसऱ्याला सांगायला लावतात 50 जणांना सांग, पण स्वतःचा कॉल जात नाही. कारण त्याच्यात गर्व असतो, कारण तुम्ही सर्व आहात म्हणून माझ्यामध्ये सर्वात उदाहरण आहे. आणि मला संयोजकांनी आणि तडफदार असं नेतृत्व लक्ष्मण पाटील आणि संतोष मांडे सर, खरंच ज्यांच्या नावातच संतोष आहे तिथं संतोषपूर्ण वातावरण राहणारच आहे. म्हणून तर अक्षय नावाचं पुत्र त्यांना लाभलेला आहे. आणि आपला शेवटचा दिवस होता तर आनंदाची बातमी सरांना कळाली. आपण तिथं कळसमुरला ऐकलो, आता सरांना म्हणलो माऊलींची जिथं सावली आहे, आपण उन्हाळ्यामध्ये झाडाखाली जात असताना सावली मिळते, तसं माऊलींची सावली फार महत्वाची आहे. कोणाकोणा काही लागत नाही, फक्त सावली जरी पाठीमागे राहिली तर आपण बरंच काही करू शकतो. हे आपल्या सरांना अनुभव आलेला आहे आणि मला संधी दिलेली आहे. अनेक वर्षापासून मला बोलण्याची इच्छा होती. माझ्याकडून भरपूर काही मी मदत आपणना करणार आहे आणि मी ते शब्दात मांडणार नाही. भरपूर काही आर्थिक मदत करणार आहे. मामा केलेलं आहे, मामांच्या पर्यंत 1% तरी काय होत नाही माझं, पण मी कायम करत राहणार आहे. आणि मनपूर्वक धन्यवाद. माझ्या एका मॅसेजला ग्रुप तयार केलो, कोणी काही म्हणलं नाही, तुम्ही ग्रुप काय केला म्हणलं नाही, काही नाही. सगळ्यांनी मला एक लहान भाऊ आहे मी म्हणून समजून, वरिष्ठांनी देखील माझ्या विनंतीला जीवन पाटील झालं ना हा शब्द दिंडीत सुद्धा नाही, कांतू महाराज झाले. सगळ्यांनीच मला सकाळी लक्ष्मण पाटलांचा फोन आला, त्यांनी खुश झाले. नंतर थोड्या वेळात फोन आला, असं झालं. मी म्हणलं त्या ठिकाणी मी राहिलो असतो तर जवळच आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतात. तुम्हाला स्पेशल एका दिवशी तुम्हाला मी जेवण देणार आहे आणि आपल्याला स्पेशल देखील रूम देखील मिळालेला आहे. अशा ह्याच्यामध्ये रूम मिळणं अपार तारीमची कसरत आहे. आपले संबंध आहे. आपणचं नाव सांगितल्या आप्पा येणार आहेत. मी म्हणलो तुम्हाला सांगतो गोपनीय आहे, बाहेर चर्चा करू नका. 100 लोक जमा होतील, आपल्याला बसायला जागा मिळणार नाही. तर त्यांनी म्हणले मी सांगत नाही सर म्हणले. तर मनपूर्वक धन्यवाद. आपणच्या चरणी आणि एकदा नतमस्तक होतो. धन्यवाद. आणि आपण विनंती करतो की मी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रकाशन
आपण हे करावं. आणि स्थायिक लोकड्या म्हणजे लोकप्रशासन असा एक विषय आहे, त्याच्यामध्ये एमपीएससी युपीएससी साठी मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. प्राथमिक सेवेचा संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. हे सगळेच वयाने, अनुभवाने आणि सगळ्याच दृष्टीने माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी सर्वप्रथम प्राध्यापक सरांचं, लक्ष्मणराव विगडले सरांचं खूप खूप शतशः आभार व्यक्त करतो की त्यांनी हे असं इतकं चांगलं औचित्य साधून माझ्या प्रयत्नांना एक व्यासपीठ दिलं आणि एक पाठीवर थाप दिली. आज खरं तर वाटत नव्हतं की मी या मानासाठी योग्य तो व्यक्ती आहे का नाही. खूप गलबल चालू होती, परंतु मी पुन्हा एकदा आपणचं पण आभार व्यक्त करतो की आपल्या सानिध्यात आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली माझ्या आईवडिलांनी जी काही मेहनत इतक्या वर्षापासून केली त्याचीच एक पोचपावती कुठेतरी वरचा देतो असं वाटतंय. आणि या आप्पांच्याही समक्ष मी माझ्या वडिलांना एक शब्द देतो की बऱ्याचशा चुका होतात माझ्याकडून, परंतु तरी समाजसेवेत ते किती दिली नाही त्याबद्दल मला काही बोलण्याची गरज नाही. पण माझ्या आई वडिलांच्याच आशीर्वादाने मी आज जे काही आहे ते आहे. आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा येतो आणि गुरुनं घडवले आपल्याला घडवलं. आज अनेक ठिकाणी आपण बघतो की गुरुमाऊली येत आहेत ना तर रांगाच्या रांगा लागतात. मी एक प्रसंग सांगतो. लोह्याला गेलो होतो कांतो महाराजच्या मला वाटतं भोसीकरच्या कार्यक्रमामध्ये. गुरुच्या असं अंगावर पडून दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते. मी दोन मिनिटं स्तब्ध झालो आणि मनाशी विचार केलो की त्या भक्ताला किती गुरुची ओढ लागली आणि आम्ही किती भाग्यवान आहोत की गुरुच्या 24 तास सानिध्यामध्ये राहायला मिळालं आम्हाला. ते प्रसंग आजही मला आठवते. कमीत कमी 1,500 लोक असतील त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये. असं अंगावर पडाले. तिथले कार्यक्रम सरकूल आले पण सरकारला ओढ, गुरुंच्या शिष्याची ओढ. म्हणून आपण खूप मोठे भाग्यवान आहात आणि वडिलांची वडिलांची पुण्याई कोणाची तरी की आपल्याला गुरुची सेवा भेटली. म्हणून जास्तीचा वेळ नाही घेतला. खूप खूप आभार पुनश्च आमच्या नियोजन समितीच्या वतीनं, सगळ्या पदाधिकारी, सगळ्या कलाकारांच्या वतीनं सर. आणि तुमचे जे विचार आहेत ते आम्हाला कुठेतरी आजही ऊर्जा देण्याची शक्ती आम्हाला भेटलेली आहे. अशीच सेवा तुमची पण गुरुच्या चरणी घडावं म्हणून माझ्या चरणी विनंती करतो आणि मी थांबतो. आणि पुढील मार्गदर्शन आणि आपल्याला मार्गदर्शन आणि मनोगती गुरुवारी शिवानंद शिवाचार्य माऊलीला विनंती करतो की आपल्या मुखातून आम्हाला अमृतोदय द्यावं. विश्वं यस्सुखेनानो मोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून, मनमत माऊलीचं स्मरण करून, तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून, तुम्हा सर्वांच्या ऐकल्यानंतर मला असं वाटते तुम्हाला ओळखणारे 24 वर्षाच्या नंतर एक तर व्यक्ती निघाले. बघा, इंतजार का फल मिठा होता है. आमच्या तारीफ, सगळ्यांचा तारीफ तुम्ही करत होत्या, परंतु तुमचा तारीफ करणारे कोणीच नव्हते. तर 2-3 हजार जे आपल्या पदयात्रेतील सेवा करणारे अनेक होते, परंतु अनेकांमध्ये एवढ्या लोकांना निवडून काढणं म्हणजे त्यांनी लक्ष लावले त्या दिंडीमध्ये कोणाचा प्रयत्न किती आहे, कोणाचा तळमळ किती आहे हे निरीक्षण करून हे नाव त्यांनी काढले. सकाळी मी नाव बघितलं तर यादी पाहिल्यानंतर जीवनपटलाचं यादी 7व्या नंबर मध्ये. म्हटलं ते उपाध्यक्ष असं तुम्ही काय केलं,
नाही मला परीक्षा करायची येते की नाही म्हणून. म्हणजे आपल्या या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ता इकडे कोणीच पाहणार नाही, खालीवरी पाहणार नाही, फक्त सेवा म्हणून करणारे लोक. या प्रकारे नितांत सेवा निष्ठा तुमची जो तळमळ आहे तुमचा, त्या तळमळला बघून त्यांना काय वाटलं, अप्पाजी मला बी माहिती नव्हतं आज इथं कार्यक्रम त्यांनी ठेवलेले. अचानक माझं बी या ठिकाणी येणं नव्हतं, माझं नावच नाही त्याच्यामध्ये, तरी सुद्धा आम्ही होऊनच म्हटलं मला बी थोडा जागा द्या. आप्पा आमचं भाग्य समजतो, मी छोटासा कार्यक्रम केलो त्यामध्ये तुम्हाला कशाला बोलवावं असं म्हणून त्यांनी म्हटलं. तरी एवढा तुम्ही निवडून काढलात. मेन जे बीज राहतात ना, ज्यावेळी मळण केल्यानंतर त्याला बीज धरून ठेवतात, तसं आपल्या पदयात्रेतील हे सगळं काय आहे. मेन कार्यकर्ता दिंडी सांभाळण्याचा जो कार्य बघा, ह्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तींना या ठिकाणी निवडून काढलं. डॉक्टरचं तर सहयोग आहे, त्या ठिकाणी एक रूमचं व्यवस्था वगैरे त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. या भजन मंडळीचा थोडा त्रास बघून सेपरेट त्यांची एक सेवा लाभलेली आहे. तर सर्वांचं एक एक सांगत बसलं तरी सुद्धा या ठिकाणी वेळ या ठिकाणी लागणार आहे. तर आज अक्षयांचं जो 2 शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात नम झाले, आईचा आठवण त्यांना आला असेल माझा लक्षात येते. परंतु त्यांचे जे संस्कार मला लाभलेले आहे आणि मी कधी विसरू शकत नाही म्हणून हे भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. आणि प्रथम जो आनंद तळमळ माऊलीला कधी बोलू संतोषाला वाटत होतं. फोन लावले असं आम्ही दिंडी येऊन पोहोचल्याबरोबर आनंदाचा गोष्ट, आनंदाचा बातमी मला पोहोचलं. मला फार आनंद वाटलेले म्हटलं तर प्रथम पाऊल आहे, जे पाऊल ठेवत पुढे गेल्यानंतर मंजिलपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर त्या प्रकारे त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर सुद्धा जो आत्मापर्यंत पोहोचण्यासारखा 2च गोष्ट बोलले तर फार आनंद वाटला. तर यामध्ये लक्ष्मणरावजी उळागड्डे त्यांच्या जीवनातला जो कष्ट आहे, आमचं तर हिस्ट्री त्यांनी लिहू लागले, परंतु त्यांच्या स्वतःच हिस्ट्री तो मोठा आहे. तर त्यांची हिस्ट्री सुद्धा त्यांनी आत्मकथनावर लिहून ठेवायला पाहिजे. तर एवढा कष्टातून जे पुढे येऊन एक प्रगती साधून आणि तुम्हा सगळ्यांना ओळखण्याचा जो विचार, या बराच वर्षापासून त्यांनी म्हणत होते दिल्लीला यायचंय. आल्यानंतर म्हटलं आज सगळ्याकडे कार्यक्रम आहे, प्रसाद घेऊन येतात, अजून तुम्ही बोलू लागलात. नाही काय नाही, बिलकुल आम्ही सेवा करूया असं म्हणून त्यांच्या जो मनातला मनोकामना या ठिकाणी पूर्ण करत आहे. व तसंच या ठिकाणी आज आपल्या हातानं उद्घाटन होण्यासाठी पार्सलमध्ये कालच पोहोचले म्हणे, ते योगायोग आहे. तर उत्तम अभ्यास आहे आणि डॉक्टरेट पदवी सुद्धा मिळालेली आहे. मूर्ती लहान कीर्ती महान, त्या प्रकारचा त्यांच्या सेवा आहे. यापूर्वी गुरुदर्शन तंबलोरेश्वर एक ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आहेत. 1000 प्रती त्यांनी तयार करून बऱ्याचशा भक्तांचा सेवा त्या ठिकाणी लाभलेला आहे. तर अजून एक ग्रंथ रचना करावा म्हणून त्यांनी विचार केले. तर तत्पूर्वी एक मंडळाच्या पलीकडे असलेले एक गाव, ते गावचं आठवण मला येत नाही, गुंटूरचे एक नरसिंह महाराज म्हणून माझ्याकडे आले होते दाखवून घेण्यासाठी. तर त्यांना कॅन्सर झाला होता. आप्पाजी काय करू म्हटलं, एक मोठा कोणातरी संताचा तुम्ही ग्रंथ रचना करा म्हटलं. 2-3 आखरी त्यांनी ग्रंथ रचना केली होती, परंतु केलो, आता तुम्ही सुरुवात करा म्हटलं.
कोणाचं तर कशाला आप्पा तुमच्याच हिस्ट्री मी लिहितो असं म्हणून त्यांनी 42 अध्याय रचना केला आणि ते कॅन्सर पासून तो मुक्त झाला. कॅन्सरच निघून गेले. एवढा भक्तिभावनानं तो ग्रंथ रचना केला होता. तर कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही, परंतु त्यांच्या मुलगा व्यसनाधीन झाल्यामुळं धसकी खाऊन त्यांच्या मृत्यू होऊन गेले. मुलापासून त्यांच्या असं गडबड झालेला होता. तर ते ग्रंथ आम्ही ठेवलो होतो. बघतो म्हणून एक माताजी घेतले, नाव सांगत नाही. आता ते घेऊन तिकडीच आता ग्रंथ कुठे की ते कुठे काही पत्ताच नाही आणि ते निघून गेले. आणि नंतर यांना प्रत्येक ठिकाणी जावावं लागेल, त्यांना अनुभव घ्यावा लागेल. घेऊन नंतर त्यांना अध्याय निर्माण करावा लागते. तर असो, तर अशा प्रकारच्या एक सुंदर संकल्पना त्यांच्या मनात आहे. तर दिंडीमधलं बरेचसे अडीअडचणी येतात. प्रत्येक व्यक्तीचा वेगळं रूप आहे. आता शेटकर साहेबांचे तुम्ही बोललात सगळ्या गोष्टी करू लागले, परंतु शिवी बी खाते हे बी मुश्किल आहे. बरेचशे लोकांकडून बरेचसे त्याला शिवी बी खावं लागते. कारण निष्ठुर बोलल्याबरोबर ते बोलणार आहे तुझं काय चाललंय, आप्पा काय म्हणणार, तुमचं चाललंय असं म्हणणारे भरपूर राहतात. परंतु आम्ही म्हणल्यावर राहणार कुठं आता. त्याकरता आमच्याकडून जे शब्द तुमच्यापर्यंत ते पोहोचतात, मांडे सरला बोलतात, लक्ष्मण पवारला बोलतात, आखरी हे विचार करतात. आखरीपर्यंत म्हणून घेऊ, आखरी आमच्याकडून गलती झाली म्हणून क्षमा मागू असं म्हणून. तर त्याप्रमाणे सुंदर तुम्ही सेवा केलात. असाच सेवेची संधी त्यांच्या एक विचारधारा आहे. इसवी सन 25 वर्ष, इसवी सन 25 आहे, 26 मध्ये 25 वर्ष आमचं पूर्ण होतो. 1 वर्ष आपल्या पुढे आहे. तर त्यांचे विचार आहे, परंतु आम्ही काही विचार केला नाही आणि विचार न करता सगळ्या गोष्टी घडत राहतात. आम्ही कधीच विचार केला नाही की हे 2 क्विंटलचा हार घेऊन या आणि क्रेन लावा, आम्हाला टाका, आणि कधी आम्ही विचार केला नाही. तत्क्षणी अर्धा तासामध्ये त्यांनी तेवढा मोठा क्रेन लावून 2-2.5 क्विंटलचा हार आणून आणि अर्धा तास त्या शिवाजी चौक मध्ये पुरा चक्का जाम करून कोणी म्हणायला तयार नाही, पोलीस सुद्धा काही म्हणत नाही. अशा प्रकारच्या जो सेवा उदगीरकर लोकांनी त्या ठिकाणी केले. तर पुढचं बी जो नियोजन आहे, नियोजन आता हे सगळ्यांना वस्त्र आणा म्हणून काही विचारच केला नव्हता. अचानक ते सगळ्या गोष्टी घडले. परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तुमचा सर्वांचा हातभार असल्यामुळं, तुमचा तन मन धन अर्पण करत असल्यामुळं, कारण तेवढं लोकांनी सेवा करत असताना जिम्मेदारी के साथ सगळे कार्यकर्ता सगळं गोळा करून झोळीमध्ये टाकून नंतर ते खर्चाचा विनियोग करून सगळे आपले कलाकार मंडळी सुद्धा समाधान राहावं म्हणून त्यांचीही सुद्धा सेवा यावर्षी यांनी केली. प्रतिवर्षी मी करत नव्हतो, पण यावर्षी त्यांनी खुश होऊन या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. तर जागा अपुरं पडत आहे, तरी सुद्धा मोहम्मद मौली सद्बुद्धी ज्या प्रकारे आम्हाला देतील त्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम आयोजित करूया एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि अक्षयांचं जे मांडे सरांचा जे आम्हाला सेवा लाभलेले, सेवेचे फळ अक्षयाला लाभावं. नावच अक्षय आहे, संपणारच नाही. असा सेवा त्यांना, असा शांती समाधान त्यांना मिळावं एवढाच अपेक्षा व्यक्त करतो. आणि वळकड्डे सरांना आणि त्यांच्या परिवारांना आणि आम्ही जे जोड लावलो कुब्बा शिवकुमारप्पा कुब्बा यांच्या सुपुत्री सोबत जे जोड लावलो, आणि आज हे कार्यक्रम बघून प्रथम खुश म्हटलं तर शिवकुमारप्पा कुब्बा. त्यांना आनंद वाटत आहे, कारण लोकसेवामध्ये, गुरुच्या सेवेमध्ये लक्ष्मणरावजी या ठिकाणी तत्पर आहे म्हटल्यानंतर ते समाधान वाटलं असेल. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज शिवकुमारजी तेगमपूरकर आणि त्यांच्या भ्रातृ दोघे या ठिकाणी आलेले, परिवार आलेले, त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती शिव हर हर महादेव. आनंद
या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.